नव्या विद्यापीठ कायद्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत कडवा संघर्ष करण्यासाठी ओबीसींनी एकत्र यायला हवं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी सेलचे समन्वयक डॉक्टर नितीन ढेपे यांनी केलं आहे। विद्यापीठासाठी लागू करण्यात आलेल्या नव्या कायद्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण होत असून या कायद्यातून ओबीसी समाजावर दुजाभाव होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ओबीसी सेलचे समन्वयक डॉक्टर नितीन ढेपे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। डॉक्टर ढेपे म्हणाले की विद्यापीठाचा नवा कायदा हा ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून यामुळे शैक्षणिक संधी आणि प्रतिनिधित्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ओबीसी समाजातील विविध संघटना, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे। राजकीय पक्षांनी बॅनर बाजूला ठेवून केवळ ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार डोळ्यासमोर ठेवत या कायद्याविरोधात संघर्षाची भूमिका घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर नितीन ढेपे, वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी समन्वयक, राष्ट्रीय कार्यकारिणी। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी जे सर्व देशातील विद्यापीठामध्ये नियमन करतं, त्या संदर्भामध्ये एक नवीन कायदा आलेला आहे। तर त्यामुळे या नवीन कायद्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी विद्यार्थ्यांसारखंच संरक्षण मिळालेलं होतं अॅट्रॉसिटीचं। हैदराबादमध्ये रोहित वेमुला आणि मुंबईमध्ये डॉक्टर पायल तडवी या विद्यार्थ्यांनी जेव्हा आत्महत्या केल्या की या भेदभावाला कंटाळून, तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की या विद्यार्थ्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करा। आणि या नवीन कायद्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा अॅट्रॉसिटी सारखं संरक्षण आहे। परंतु याच्या विरोधात आंदोलनं झाली, काही जण कोर्टात गेले, त्यामुळे या नवीन कायद्याला स्थगिती दिलेली आहे। तर हे संरक्षण ओबीसी विद्यार्थ्यांना आवश्यक आहे। हे संरक्षण असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांबरोबर भेदभाव होणार नाही, त्यांना स्कॉलरशिप आणि इतर सर्व जे काही हक्क आहेत ते वेळेमध्ये मिळतील। परंतु हा कायदा लागू करण्यासाठी सरकारवर दबाव आणायचा असेल तर सर्व ओबीसी संघटनांनी एकत्र येणं आवश्यक आहे। या संदर्भात येत्या मंगळवारी आपण सर्व ओबीसी संघटनांची एक बैठक घेणार आहोत। तर माझं आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, पक्षाचं बॅनर आपण बाजूला ठेवूयात, फक्त ओबीसी विद्यार्थी या एका बॅनर खाली आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपल्या समाजामध्ये आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या मध्ये या नवीन कायद्याबद्दल जागृती करणं आणि या सर्वांच्या मार्फत कुलगुरू, कलेक्टर यांना निवेदन देणं आणि हा मुद्दा की नवीन यूजीसी कायद्यामध्ये, विद्यापीठ कायद्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा भेदभावापासून संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपण पक्ष बाजूला ठेवून सर्व ओबीसी संघटना, सर्व ओबीसी कार्यकर्ते एकत्र येऊयात। या बैठकीची माहिती मिळण्यासाठी 98 90 22 55 99 याच्यावर मला एक मेसेज करा किंवा तुम्हाला निरोप मिळेलच। येत्या मंगळवारी ही बैठक सोलापूरमध्ये होणार आहे। आपण सर्वजण यामध्ये उपस्थित राहा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून आपण सर्वजण एकत्र येऊयात। धन्यवाद। यासाठी येत्या मंगळवारी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून ओबीसी समाजातील विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं। दरम्यान या नव्या कायद्याबाबत ओबीसी समाजामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होत असून आगामी काळात या विषयावर आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।